भूगोलमध्ये आणखी आता महाराष्ट्र स्पेसिफिक डिमांड आहेत, म्हणजे 15 क्वेश्चन विचारले जातात भूगोलावरती. त्यापैकी एक 5 ते 6 प्रश्न महाराष्ट्रावरती विचारले जातात भूगोलामध्ये. मग त्यासाठी पुन्हा वेगळे सोर्सेस आहेत बघा भूगोलासाठी. म्हणजे भूगोलासाठी सोर्सेस म्हणायचं झालं तर लोकसेवा पब्लिकेशनचा आहे महाराष्ट्रासाठी, किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचा आहे, किंवा सौदी सरांचा आहे. हे सुद्धा बुक वापरले जातात भूगोलासाठी. हे गोष्ट लक्षात घ्यायची. आणि इकॉनॉमिक्ससाठी जर स्टँडर्ड बुक म्हटलं तुम्ही तर रमेश सिंग असेल, किंवा मृणाल सरांचं नोट्स फॉलो केले जातात, किंवा विवेक सिंगचं बुक आहे बघा, किंवा श्रीराम IAS बुक आहे. याच्यापैकी कुठले एक मटेरियल, म्हणजे मटेरियलच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लिमिटेड मटेरियल चूज करायचे. फक्त आता जिओग्राफीमध्ये लिमिटेड म्हणजे एकच म्हणत नाही, कारण जिओग्राफीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल पण बघायचा आहे, भारताचा भूगोल पण बघायचा आहे, आणि जगाचा भूगोल म्हणजे प्राकृतिक भूगोल पण बघायचा आहे. तर मग तिन्हीच्या डिमांड ॲड्रेस झाल्या पाहिजेत. मग तसं मटेरियल चूज करावं लागतं भूगोलाच्या बाबतीमध्ये सुद्धा. तसं इतिहासाच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे एकच मटेरियल तुम्हाला एकच बुक चूज करता येणार नाही, तर 2-3 बुक. पण मला सांगायचं हे आहे की लिमिटेड सोर्सेस, म्हणजे सगळं कव्हरेज केलं ना तुम्ही, एका सोर्स थीमसाठी किंवा एका सब्जेक्टसाठी किंवा त्याच्या सब सब्जेक्टसाठी एक बुक चूज केलं ना, त्याला स्टिक राहा. म्हणजे त्याच्यात मल्टिपल इटरेशन डेव्हलप करायचे. नॉलेज तुम्ही स्ट्रेच करू 35% पर्यंत, 35 क्वेश्चनपर्यंत नेतात बघा. पण त्याच्यानंतर जे लॉजिक असतं ना, लॉजिक असेल किंवा इंट्युशन जे डेव्हलप होतं, कॉमन सेन्स किंवा तुमचं जे पेरिफेरल नॉलेज आहे ते अप्लाय करायला जे शिकता ना, ते तुमचे मल्टिपल रिव्हिजन थ्रू येतं बघा. ते कॉम्पोनंट महत्त्वाचं. तेवढंच 50% क्वेश्चन मुख्य परीक्षेला सुद्धा तसं दिसेल तुम्हाला. रेडीमेड क्वेश्चनपेक्षा जे फिअर ऑफ अननोन जे आहे ना, त्याला कसं तुम्ही टॅकल करता याच्यावर डिपेंड आहे तुमच्या गोष्टी. बरं, तसं इथं सुद्धा बुक चूज करताना स्टेट बोर्डचे पण रीड करू शकता, किंवा NCERT रीड करू शकता. त्यात पुन्हा UPSC मध्ये प्रश्न येतो, नवीन NCERT रीड करायची की जुनी NCERT. जुनी NCERTला पर्याय नाही, पण नवीन NCERT सुद्धा त्यातले काही बॉक्सेस आहेत वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल बोलू आपण. घेऊन येतो मी सगळ्याच गोष्टी आता हळूहळू म्हणजे जोरातच घेऊन येऊ आता. भूगोल